मित्रांनो नमस्कार. आपल्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, चॅनलवर माझ्या जर फर्स्ट टाईम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी जे चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना किंवा शेळी पालकांना किंवा जे नवीन शेळी पालन करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना माहिती द्या. तर आपण एक असंच ठिकाणी आलेलो आहे. दानोळी म्हणून एक भाग आहे जयसिंगपूरच्या जवळ, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. तर आपण त्यांच्याकडून समजावून घेऊया की शेळी पालनाविषयी कशा पद्धतीने करतात. सर नमस्कार. हा आता बोकड आहे सर. आता बोकड पालनबद्दल थोडी माहिती द्या मला. बोकड पालनाचा फायदा काय आणि बोकड पालन कशा पद्धतीनं आपल्याला लोकांना त्याच्यातून व्यवसायामध्ये आपल्याला प्रॉफिट होतं किंवा लोकांनी कशा पद्धतीनं शेळी पालन केलं पाहिजे, तर थोडे तुम्ही सांगा. लहानपणापासून आम्ही दूध पाजवून मोठं करतोय. बरं. एक 2 महिन्यानंतर हां. त्याला आम्ही इंजेक्शन देतोय. बरं. हाडवाडीचं, जंत निर्मूलनचं इंजेक्शन देतो. प्रोटन किंवा टॉनिक देतो आपण. 3 महिन्याच्या नंतर हां. आम्ही थोडं भरडा चालत असतो. बरं. भरड्यामध्ये कुठला भरडा घालता आपण? मक्का चुनी म्हणतो. मक्का चुनी. मक्का चुनी. हां. शेंगपेंड, ज्वारी, गहू हे असलं घालत असतो. बरं. हे दूध सोडल्यानंतर 3 महिन्यानंतर महिन्याला आम्ही इंजेक्शन देतो. बरं. हाडवाडीचं. बरं. जंतनाशक बरोबर. इंजेक्शन देतो. बरं. सर्वच करडाना. तास 2 तास. सर्वच करडाना. तास 2 तास खुलं सोडतो आम्ही. सर्वच करडाना ना. बरं. आता मला सांगा, शेळ्यांना आताशे आजार काही होत नसतात? होतंय की. कुठले? बरं. कोणते आजार होतात? होते. समजा एखाद्या वेळेला वैरणीतून बारीक कीड असते. बरोबर. किंवा एखादं आळी असते. बरोबर. ते एखादं जर खाल्लं हां. तर ते संडास वाटे पातळ होत असते. बरोबर. मग आम्ही ते डॉक्टरांनी बोलवून घेऊन इंजेक्शन देतो. बरं. आता पावसाळा चालू आहे, तर पावसाळ्यात कुठली काळजी घ्यायला पाहिजे? पावसाळ्यात काय गरम जागेतच गारट्यात बांधून ठेवायला चालत नाही. बांधून चालत नाही. नाही. ते आमचं बरं. दुधाला हात येतो. बरोबर. हे झालं. आणि सुरुवात करताना समजा मी नवीन शेळी पालक आहे, तर त्याला सुरुवात करताना कशा पद्धतीने केली पाहिजे? ते आम्ही तसं काही हे करत नसतो. आम्ही जाग्यात स्वच्छ ठेवतो. नाही, मला काय म्हणायचं आहे, नवीन सुरुवात करताना आता मी नवीन शेळी पालक आहे, तर कसे 1 घ्यायची शेळी, 2 घ्यायच्या किंवा कशा पद्धतीने सुरुवात करायची? आपल्या इच्छेप्रमाणे असते. 1 घ्यावं, 2 घ्यावं. हां. 2 घेतलं तरी सुद्धा तेवढंच खर्च येतो. बरं. 1 घेतलं तरी तेवढंच खर्च खर्च. लागतो. आणि सांभाळायचं चांगलं. हो. आणि एक म्हणजे जागा कमी लागते ह्या. जागा भरपूर लागते. बरं. बरं. कमी जागा. बरं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आहे. आणि सर हा मॉडर्न गोट फार्मिंग चॅनल आहे. मॉडर्न गोट फार्मिंग. हां. तर अशा पद्धतीनं व्यवसायाशी आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर तात्या, वय तुमचं किती आहे आता? 76. तर ह्या वयात सुद्धा तुम्ही शेळी पालन करताय, चांगली गोष्ट आहे. आणि किती वर्षापासून करताय हा? आम्ही सुरुवातीपासूनच आहे आमचं. हा पारंपरिक आपला पारंपरिकच आहे. आलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं व्यवसाय आहे. तर शेळीपालनामध्ये शेळीपालन, बोकड पालन आणि करडं पालन आहे. तर अशा पद्धतीनं आहे. तर कुठला व्यवसाय सुरुवातीला बोकड पालन केलेलं चांगलं का शेळीपालन केलेलं चांगलं? शेळीपालन. बरं. शेळीमध्ये एक बोकड लागते. बरं. त्याशिवाय ती उपजीविका निर्माण होत नाही. एक्झॅक्टली, बरोबर आहे. तर ह्यांचं सुरुवात खूप म्हणणं महत्त्वाचं आहे की सुरुवात करताना आपल्याला एक बोकड आणि एक शेळी अशा पद्धतीने घेतलं तर त्याच्यातनं निर्माण होऊन आपल्याला पुढची पिढी तयार होईल आणि मग पुढे विक्रीसाठी येतील. आता विक्री व्यवस्थापन बद्दल सांगा. विक्री कशा पद्धतीने करतात तुम्ही? विक्री काय लहान मोठी जर असेल तसं आम्ही देत असतो. बरं. ते आता 3 महिने 2 महिने अशा पद्धतीने सांगायचं. 6 महिन्याच्या नंतर पुढे आम्ही करत असतो. बरं. 6 महिन्याच्या आता मी काढत नाही. ह्या कारण त्याचं अंग कवळं असते. बरं. कवळ्या पण आम्ही देत नाही. आता ही माझं बोकड आहे. उठवा नाही राहू दे. ठीक आहे, चालेल. बसून खाते. आता काय घातलंय? काडी गवत घातले नाही? काडी गवत आहे. गवताचे वेगळे मित्रांनो प्रकार आहेत, ते चॅनलवर जाऊन पहा. तर हा बोकड आहे. सर हा किती वर्षाचा आहे साधारण? ती 1 वर्ष आहे. 1 वर्षाचा आहे. अरे वा. आणि चांद पण आहे सर. वर त्याच्यावर चांद पण आहे. चांगली विक्री होईल आणि तुम्हाला चांगला रेट येईल. चांगलं इंडिकेशन आहे. तर पांढरा असले ना, हो, लोक मागणी राहते. हो. तर अशा पद्धतीने मित्रांनो, शेळीपालनामध्ये आपल्याला माहिती करून घ्या. नवीन जे शेळीपालक आहे समजून घ्या शेळीपालन.
डायरेक्ट आता मामा बरेच जर मी पाहतो की 50-50, 60-60 शेळ्या घेतात आणि एका वर्षात शेड बंद करतात. काय तर व्यवसायामध्ये नुकसान आलं. नुकसान येते म्हणून ते करते. हां, मग अशी बरीच उदाहरणं आहेत. मग त्या लोकांना तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीनं हे अशा गोष्टी होऊ नये म्हणून? कोणी म्हणजे ते देखरेख घ्यायला लागते नाही. काळजी घ्यायला काळजी घ्यायला लागते. समजा एखादा जनावर जर बारकं पिल्लू असलं, हागवण लागली हा. किंवा दुसरं काय झालं तर त्याच्या संगते दुसऱ्याला होऊ नये म्हणून इंजेक्शन घ्यायचं. इंजेक्शन द्यायला. बरोबर. म्हणजे हा आपल्याला एक लहान मुलांना सांभाळायचा प्रकार लहान आहे. मुलाप्रमाणे मग सगळ्याच गोष्टी त्याचा कराव्या वास लागतात. त्याला लागू नये. बरोबर. मग त्याला नाही जर बघितलं इंजेक्शन दिलं हा. तर मग ते दुसऱ्यापासून तिसऱ्याला होते, तिसऱ्यापासून चौथ्याला होते, हां, तर मित्रांनो वाढत जाते ते. तर अशा पद्धतीनं आहे. तर व्यवसाय करताना खूप काळजीपूर्वक घ्या. एकदम सुरुवात नका करू. सुरुवात 1-2 जसं मामाने बोललं, एक मेल एक घ्या, म्हणजे शेळी आणि बोकड घ्या आणि मग सुरुवात करा. एकदम आपण बघतो की मी जे शेळीपालन बरेच बंद आहेत, तर कारणं हीच आहेत की अति प्रमाणात संख्या वाढवणं किंवा त्या सांभाळता आल्या नाहीत, रोगराईला बळी पडतात, विक्री व्यवस्थित होत नाही आणि मग व्यवसाय तोट्यात जातो. तर तसं होऊ नये म्हणून बाबांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे सुरुवात करा, छोट्यानं अनुभव घ्या. रोगराईचा प्रसंग दिसत असला डॉक्टरीचा उपयोग करायचा. बरोबर. तर मित्रांनो जाते बरं बरं परत आणि ती सरळ सुरळीत लागते नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो सुरुवात करा. छोटीशी माहिती आहे, शेळीपालकांना आवडली आहे अशी मी आशा करतो. मामा धन्यवाद. सर नमस्कार. आणि आपल्या या छोट्याशा चॅनलमार्फत लोकांना माहिती होऊ दे शेळीपालनाविषयी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.